आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। ज्या भागात काँक्रीटचे रस्ते नाही त्या भागात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होते। पावसाळ्यात टक्केवारीची मलाई त्याला कारणीभूत असल्याचे बोलले जाते। कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी स्थानकाजवळील अपर्णा डेअरी ते खडेगोळवली या मुख्य मार्गाची अक्षरशः चाळण झाली असून संपूर्ण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे। मोठ्या प्रमाणात रहदारी या भागात असते। या रस्त्यावर अनेक परिसर जोडले गेले आहेत। थोडे सुद्धा खड्डे पडले विद्यार्थी, वृद्ध, प्रवासी यांना मनस्ताप सहन करावा लागतो। स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवक देखील याकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यामुळे संतप्त नागरिकांनी आता खडेगोळवलीचे नाव बदलून खड्डेगोळवली करा अशी उपरोधिक मागणी केली आहे। कल्याण पूर्वेतील खडेगोळवली या मार्गालगत मुख्य बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये तसेच दाट लोकवस्ती असल्याने दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी आणि वाहन चालक या रस्त्याचा वापर करतात। मात्र सर्वत्र पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असून गर्दीतून मार्ग काढताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते आहे। पादचारी आणि नागरिकांनाही जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे। अनधिकृत बांधकामांचा राबता मोठ्या प्रमाणात या भागात सुरू असतो, त्यामुळे लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे। परिणामी सुविधांवर याचा परिणाम होताना दिसतो। त्यात प्रत्येक कामात टक्केवारी असल्याने कामाचा दर्जा खालावलेला दिसतो। खड्ड्यांमुळे वाहनांचे वारंवार नुकसान होत असून चालकांना पाठदुखी, कंबरदुखीसह विविध शारीरिक व्याधी परिसरातील नागरिकांना जडल्या आहेत। दरम्यान बांधकाम विभाग या समस्याकडे लक्ष देते का, याकडे सर्वांचे आता लक्ष लागले। आता तुम्ही बघू शकता खडेगोळीची अवस्था। बाजूला जे आमचा खडेगोळीचा रस्ता आहे, म्हणजे अक्षरशः रस्त्याची चाळण झालेली आहे। लोकांना चालता देखील येत नाही। आणि दुसरी गोष्ट, प्रभागामध्ये आज 4 नगरसेवक असताना कोणाचं याच्यावर लक्ष नाही। शिवाय तुम्ही बघू शकता आज कर्जतला त्या कोंडीवाडी शाळेतल्या मुलींनी जो विषय घेतला, आज पूर्ण देशभरामध्ये चालला आणि त्यांचा एवढा इफेक्ट झाला की त्याचा तात्काळ रस्ता बनला गेला। मग आम्हाला पण इथं मराठी शाळा आहे KDMCची, मग तिथल्या मुलींना उभे करून त्यांच्याकडनं पण बाईट घेऊन किंवा असा प्रचार करू का जेणेकरून इथे रस्ता लवकर बनवला जाईल। कारण आज लाखो रुपये टॅक्स भरत असताना इथले नागरिक या रस्त्या वाचून त्रस्त आहे। तर आम्हाला प्रशासनाला एकच विनंती आहे का प्रशासनाने इथे येऊन स्वतः पाहणी करावी आणि रस्त्याची डागडुजी करून व्यवस्थित करून द्यावे। आणि शिवाय जेव्हा पाऊस, आता जेव्हा लाखो रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट देतात तेव्हा त्यांना जेव्हा पाऊस नसतो किंवा पावसाळा येत नसतो त्यावेळेला डागडुजी किंवा खड्डे भरणं काम केलं पाहिजे। परंतु तसं न करता जेव्हा जोराचा पाऊस पडतो तेव्हा त्या गोष्टी त्या इकडं खड्डे भरण्याचं काम सुरू करतात आणि थोड्या दिवसांनी लगेच तो परत खड्डा पडतो। मग असा हा तकलाव काम न करता चांगल्या पद्धतीने चांगल्या क्वालिटीचं काम करण्यात यावं, जेणेकरून इथल्या टॅक्स भरणाऱ्या लोकांना त्याचा दिलासा मिळेल। बाकी तुम्ही बघू शकता रस्त्याची अवस्था खडेगोळवली असो, कैलासनगर असो, चिंचपाड असो, आशोळा असो किंवा हा मधला पाहिजे रघुनाथ नगर, तुम्ही अक्षरशः चाळण झाली, लोकांना चालता येत नाही। काही कॉन्ट्रॅक्टरनी पाईप टाकण्यासाठी रस्ते खदलेले आहेत, ते तसेच आहेत, त्याच्यावरती कोणतीही भराई नाही। त्यामुळे एवढा चिखल झाला, अक्षरशः ते दुर्नामा शाळा आहे तिथे अक्षरशः लोक पडत आहेत। तर अशी परिस्थिती आहे। त्याबद्दल तुमच्या सोशल मीडिया किंवा तुमच्या पत्रकारितेच्या माध्यमातून प्रशासनाला आदेशित करा किंवा आव्हान करा, एवढंच आपले बोलणं आहे। माझं नाव विश्वनाथ पाटील। मी गेली इथं 35 वर्षे राहते, पण 35 वर्षानंतर काही इथं सुविधा झालेली नाही। इथं आपापले खुर्ची सांभाळतात, आपल्या आपल्या तिजोऱ्या भरतात, पण या रस्त्याकडं कोणीच लक्ष देत नाही। हे खड्डे आहेत का खड्ड्यामध्ये पाणी आहे, पाण्यामध्ये खड्डे आहेत हेच काय कळत नाही। आणि कोणाला काय जाब विचारला गेला त्याची प्रतिउत्तरं यांच्याकडं तयारच असतात। कारण ह्याच्यात बोलणं म्हणजे पब्लिकला म्हणजे गृहीत धरतात, पण हे आपल्या तिजोऱ्या भरतात। पण हे खड्डे कितीक वर्ष इथं पडलेले आहेत, पण याच्याकडं दुर्लक्ष सगळा सरकारचा पण आणि इथले स्थानिक नगरसेवकांचा पण। तर नगरसेवक कोणताच पदावरती आला तर कोणीच लक्ष घालत नाही, फक्त खड्ड्यामध्ये माती टाकतात, आपापल्या घरी निघून जातात। म्हणजे ह्याच्यावरती जाब विचारायला गेले तर पब्लिकलाच गृहीत धरतात। म्हणजे याच्यावर पर्याय काय? याच्यावर गव्हर्नमेंट कॉर्पोरेशनने काहीतरी लक्ष द्यावं। आणि लवकरात लवकर आता गणपती समोर आलेत, या खड्ड्यातून गणपती नेणार का? आता एक खड्ड्यात चालताना माझाच पाय मुरगळला आता।
आता आमचासुद्धा धंदा आहे इथे, पण सगळ्यांच्या नजरेमध्ये आम्हीच येतो. पण ह्याकडं लक्ष सरकारने द्यावं, कॉर्पोरेशनने द्यावं आणि स्थानिक नगरसेवकाही पण लक्ष द्यावं. हे लवकरात लवकर रस्ता चांगला बनवावा हीच आमची नम्र विनंती त्यांना.